नमस्कार, मी अविनाश जाधव, मनसे पक्ष नेते आणि माझ्यासोबत आज आमचे सरचिटणीस संजय नाईक साहेब आहेत, तसेच दळवी साहेब आहेत सरचिटणीस, आमचे रायगडचे जिल्हाध्यक्ष आहेत सत्यवान दळवी, संदीप भगत साहेब, संदेश भगत साहेबांनी साहेबांनी आणि आमच्या सत्यवान भगत दोघांनी मिळून एक विषय घेतला होता, एक जाहिरात मध्ये दाखवली आणि यात एक 70 मुलांची भरती होणार आहे, पण ती भरतीची इंटरव्ह्यू ही गुजरातमध्ये होणार होती आणि यावर साहेबांनी अतिशय कणखरपणे मत मांडलं होतं आणि त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेब बोलल्याच्या नंतर आज आम्ही सर्वच महाराष्ट्र सैनिक जैन पेठीमध्ये आलेलो आहोत आणि त्यांना जाब विचारला की आमच्या महाराष्ट्रात एवढी तरुण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आजचा जो काय आमचा विक्राळ रूप पाहिल्याच्या नंतर आणि सन्माननीय राजसाहेबांची असलेली भीती त्यानंतर आज त्यांनी जी काही जाहिरात काढलेली आहे ती रद्द केलेली आहे. याच्या पुढे ही 70 मुलांची भरती ही आपल्या मुंबईमध्येच म्हणजे त्या जैन पेठीमध्ये होईल आणि आम्ही जी मागणी केली की ती 70च्या 70 मुलं ही मराठीत असली पाहिजे, तर ती देखील मागणी इथले जे चेअरमन आहेत जैन पेठीचे त्यांनी मान्य केलेली आहे. त्यामुळे याच्या पुढे जी भरती होणार आहे ती मराठी मुलांची होणार आहे आणि सर्वच्या सर्व मुलं ही मराठी असणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जय हो, सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा जय हो. तसं पत्र देखील ते आता काढतात आणि पुढच्या काही मिनिटात ते पत्र आम्ही सोशल मीडियावर टाकूच. याच्यासोबत इथले जे जैन पेठीचे चेअरमन आहेत त्यांना देखील मंगळवारी सन्माननीय राजसाहेबांच्या भेटीला आम्ही बोलवलेलं आहे. इथल्या स्थानिक जे लोक आहेत ज्यांची गावं विस्थापित झाली होती, जागा गेल्या होत्या, या सर्व पोर्ट उभे करण्यामध्ये सन्माननीय राजसाहेबांसमोर आम्ही मांडू आणि या सगळ्याच भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याचं प्रामाणिक काम ते आमच्या महाराष्ट्र सैनिकांकडनं होईल एवढी खात्रीने सांगतो. आत्ता ही जी ऍड आहे, शब्द मिळालेला आहे जैन पेठीच्या चेअरमन यांचा की याच्या पुढे सगळी ज्या 70च्या 70 ही मराठी पोरं या जैन पेठीमध्ये कामाला लागतील. धन्यवाद.